मी संदीप चौधरी, नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावाल। मी जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपण कॉक यामधील होणारे दोष, कारणे आणि उपाय याविषयी माहिती पाहूया। तर दोष, घट्टपणे बंद केलेला असतानाही नळातून पाणी वाहणे किंवा ठिबकणे। तर याची कारणे आहेत: खराब झालेले किंवा दोषयुक्त वॉशर, वॉशरचा वाळूचा बारीक कण अटकणे किंवा गंज अथवा इतर बाहेरील घटक लागलेले असणे, दोषयुक्त सेटिंग, यामुळे ही कारणे आहेत। आणि त्यावर उपाय: वॉशर बदलणे, लागलेले कण, गंज, बाहेरील घटक काढून टाकणे किंवा टॅपचे रिसेटिंग करणे। आता दोष आहे नळ चालू अथवा बंद करण्यासाठी फिरवताना कठीण जाणे। त्यासाठी कारणे आहेत: स्टफिंग बॉक्स पॅकिंग कोरडी पडणे किंवा स्पिंडल बेंड झाल्यामुळे। स्टफिंग बॉक्समध्ये थोड्या ऑइलसह नवीन ग्रीस हेम पॅकिंग बसवणे अथवा नवीन नळ बसवणे। दोष आहेत स्पिंडल किंवा स्पिटिंग बॉक्स स्क्रूच्या चोहीकडून पाणी बाहेर येणे। त्याची कारणे आहे: स्टिपिंग बॉक्समध्ये दोषयुक्त पॅकिंग असल्याने स्टिपिंग बॉक्सच्या स्क्रू घट्टपणे बसत नसल्यामुळे। त्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे: नवीन ग्रिप्स हे पॅकिंग बसवणे किंवा स्टफिंग बॉक्स टाईट करणे। पुढचा दोष आहे नळ फिरवताना जोरात आवाज येणे। स्पिंडलवरील व्हॉल्व लूज असल्यामुळे, व्हॉल्ववरील वॉशर लूज असल्यामुळे नवीन नळ बसवणे, व्हॉल्वचे वॉशर बदलणे। दोष आहे स्पिंडल फिरवताना सतत स्लिप होणे किंवा नळ बंद होणे, स्पिंडलचे ट्रेस घासले गेल्याने किंवा नळ बदलावे लागले। आता पुढचा आहे स्टॉप कॉक। स्टॉप कॉक विषयी आपण आता माहिती पाहूया। याचा उपयोग पाईपलाईनमध्ये पुढे जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह बंद करण्यासाठी करतात। त्यामुळे पाईपलाईनमध्ये काही दुरुस्ती बदल करायचा झाल्यास या स्टॉप कॉकद्वारे पाण्याचा होणारा पुरवठा आपल्याला बंद करून दुरुस्ती केली जाते। याचा उपयोग घरगुती मेन लाईन घरामध्ये अथवा घराबाहेर करतात। मेन पाईपलाईनमध्ये थोड्या अंतराने हे बसवले जातात। या स्टॉप कॉकचे दोन प्रकार आहे: मेल स्टॉप टाईप स्टॉप कॉक आणि दुसरा आहे फिमेल टाईप स्टॉप कॉक। तर आपण मेल टाईप स्टॉप कॉक याविषयी माहिती पाहूया। आकृतीत दाखवल्याप्रमाणे मेल टाईप स्टॉप कॉक आणि फिमेल टाईप स्टॉप कॉक आहेत। मेल टाईप स्टॉप कॉकच्या दोन्ही टोकावर एक्सटर्नल थ्रेट असतात, तर फिमेल टाईपच्या कॉकच्या दोन्ही टोकावर इंटरनल थ्रेड्स पाडलेले असतात। अशा प्रकारे या स्टॉप कॉकचा उपयोग घरगुती पाईपलाईनमध्ये घरात अथवा घराबाहेर करतात। मेन पाईपलाईन जर दुरुस्त करायचे असले तर आपल्याला या कॉकद्वारे सोपी जाते। पुढचा आहे कंबाईन स्टॉप कॉक आणि ड्रेन कॉक। या प्रकारच्या कॉकमध्ये स्टॉप कॉक व ड्रेन कॉक एकत्र फिट केलेले असतात। यातील स्टॉप कॉकद्वारे पुढे जाणारा प्रवाह बंद केला जातो अथवा चालू केला जातो, तर ड्रेन कॉकचा उपयोग चालू पाईपलाईनमधून पाणी घेण्यासाठी करतात।